नमस्कार मित्रांनो, "तू ही रे माझा मितवा" या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव घरी शांतपणे बसलेला असतो आणि तो घडलेल्या प्रकरणाबद्दल विचार करत असतो. म्हणजेच की रंग खेळत असताना अर्णवच्या अंगावरती चुकून ईश्वरीकडनं रंग सांडतो आणि त्याच्यानंतर तेवढ्यात लावण्या बोलते की आपली स्नॅक्स घेऊन येणारी गाडी बंद पडली, कोणाला तरी पाठवावं लागेल. अर्णव विचारतो की कोणाला तरी पाठव, पण मात्र लावण्या बोलते की हिला पाठवू का. मग अर्णव या प्रकरणाबद्दल विचार करतच असतो. तेवढ्यात लगेच मामा तिथे येतात आणि अर्णवला म्हणतात की अर्णव, तुला बोलायचं होतं ना, सगळे ड्रायव्हर्स आलेत बाहेर. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ईश्वरी घडलेला सगळा प्रकार पोलीस इन्स्पेक्टरला सांगते आणि त्यांना सांगते आणि मग त्याच्यानंतर इथे पोहोचले मी. इन्स्पेक्टर विचारत असतात त्या ड्रायव्हरचा चेहरा आठवतोय का, म्हणजे जर तो पुन्हा समोर आला तर ओळखू शकाल का. तर ईश्वरी आता हो बोलते. इन्स्पेक्टर आता ते स्टेटमेंट ईश्वरीच्या हातात देत म्हणतात की मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे तुमचं स्टेटमेंट एकदा नीट व्यवस्थित वाचून घ्या आणि त्याच्यावरती मग सही करा. ईश्वरी ते स्टेटमेंट वाचते आणि मग त्याच्यावरती सही करते. इन्स्पेक्टर ईश्वरीला विचारतात की मॅडम, तुम्ही एका हाय प्रोफाईल मोठ्या उद्योगपतीच्या गाडीमध्ये होतात, म्हणून तुम्हाला मी एकदा शेवटचं विचारतोय की तुम्हाला कोणावरती संशय आहे. म्हणजे मॅडम, मी तुम्हाला स्पष्ट विचारतो की हे सगळं मुद्दाम घडवून आणलंय असं वाटतंय का तुम्हाला. मॅडम, तुमचं स्टेटमेंट आता रेकॉर्ड झालंय. जर तुम्हाला अनऑफिशियली काही सांगायचं असेल तर तुम्ही मोकळेपणाने सांगू शकता. जे काही असेल ते खरं खरं आणि स्पष्टपणे सांगा. बघा, विचार करा की तुमचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर ड्रायव्हर पळून गेलाय, हा मॅटर थोडासा वेगळाच आहे. ईश्वरी मात्र शांत असते आणि आता नम्रताला भीती वाटत असते की ईश्वरी अर्णवचं नाव सांगते की काय. ईश्वरी आता विचार करू लागते, काय करू, सांगू का अर्णव सरांबद्दल. यांना खरं खरं ना सांगूनच टाकते. त्याच्यानंतर आता अर्णवने त्याच्या ड्रायव्हर्सला बोलवून घेतलेलं असतं आणि तिथे लावण्या सुद्धा असते. अर्णव आता विचारतो की व्हाईट गाडी कोण घेऊन गेलं होतं. तर त्यातला एक ड्रायव्हर सांगतो की सर, ते माहिती नाही, पण मात्र त्या व्हाईट गाडीचे ब्रेक फेल झाले होते. अर्णव म्हणू लागतो, काहीही काय बोलताय, आणि मग ती कार बाहेर का काढून ठेवली होती. त्यातला एक ड्रायव्हर सांगू लागतो, साहेब, आमचा ड्रायव्हर लोकांचा ग्रुप आहे. आज सकाळीच मेसेज आला होता की कार खराब झालीये म्हणून. होळीमुळे गॅरेज बंद होतं, त्याच्यामुळे कार पार्किंग लॉटमध्येच उभी केली होती. आणि साहेब, तुम्हीच म्हणाले होते ना, कार जर खराब असेल तर बाहेर काढायची नाही, आणि आम्ही सगळे इथेच होत तुमच्या समोर. अर्णव म्हणू लागतो, मी तुमच्यावरती ब्लेम नाही करत आहे, माझा विश्वास आहे तुमच्यावरती, पण मात्र आपल्या कारमुळे एका मुलीचा ऍक्सिडेंट झालाय. आपल्याला या गोष्टीकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. दिस इज व्हेरी सिरियस. ती गाडी नेमकं कोण घेऊन गेलं होतं हे शोधून काढायला हवं. मामा विचारतात, पण त्याला शोधणार कसं. तर अर्णव सांगतो की सीसीटीव्ही फुटेज चेक करा. आता तर इकडे मागे लावण्य असते आणि अर्णव जो काही ऍक्शन घेत असतो त्याच्यावरती ती खूपच घाबरत असते. अर्णव आणि मामा दोघेही तिकडनं निघून जातात. लावण्य ड्रायव्हरला जायला सांगते आणि विचार करू लागते की सीसीटीव्ही फुटेज आधीच मॅनेज झाले यार, तुला काहीही सापडणार नाही. त्यानंतर इकडे ईश्वरी विचार करत असते. नम्रता ईश्वरीला म्हणते, अगं ईशू, ते काय विचारतायत तुला. ईश्वरी आता त्यांना सांगू लागते की नाही सर, मला तसं काहीच नाही वाटत आहे. गाडीचे ब्रेक फेल झाले होते आणि ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटला. हे सगळं कोणी जानबुजके केलं असेल असं मला नाही वाटत. त्याच्यानंतर इन्स्पेक्टर ईश्वरीचे आभार मानून तिकडनं निघून जातात. ईश्वरी विचारांमध्ये असताना नम्रता लगेच विचारते की इशू, अगं तुला अर्णव सरांवरती डाऊट होता, तर मग त्यांचं नाव का नाही सांगितलंस. ईश्वरी सांगते, ते मला नाही माहिती, पण मात्र नम्रता म्हणते, इशू, तुला नाही तर मग आणखी कोणाला माहिती असणार. ईश्वरी म्हणते की ताई, मला माझ्या डोळ्यांनी बघायचंय त्यांच्या नजरेतला चोर. मला त्यांच्या नजरेला नजर मिळवून त्यांना सवाल विचारायचाय की त्यांनी असं का केलं. नम्रता म्हणते, इशू, तुला खरंच असं वाटतंय का की अर्णव सरांनी हे सगळं केलंय. ईश्वरी सुद्धा त्या गोष्टीवरती विचार करू लागते. त्यानंतर इकडे दुसरीकडे मामा आणि अर्णव ते सीसीटीव्ही फुटेज बघत असतात, पण मात्र नेमकं त्या 1.5 तासांचं सीसीटीव्ही फुटेज खराब असतं. अर्णव मामांना म्हणतो की मामा, मला कळत नाहीये, नेमकं त्या 1.5 तासाचं सीसीटीव्ही फुटेज खराब आहे. ही खूप डिस्कस्टिंग गोष्ट आहे. आणि मग त्याच्यानंतर त्यात थोडं थोडं अंदुकसा ड्रायव्हरचा चेहरा दिसतो. आणि मग त्याच्यानंतर अर्णव म्हणतो, मामा, हा ड्रायव्हर तर आपण आत्ता बघितलेल्या ड्रायव्हरपैकी नाहीये. अर्णवने सुद्धा त्याला कधीच बघितलेलं नसतं आणि मामांनी सुद्धा. आता त्याच्यानंतर मामा सांगू लागतात की आपल्या स्टाफपैकी देखील हा कोणीही नाहीये. अर्णव आता म्हणतो की याला म्हणजे कोणीतरी मुद्दाम पाठवलंय. हे फुटेज इमिजिएटली पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं. हा कोण आहे ना, त्याला नक्कीच शोधून काढायचंय. गेल्या काही दिवसामध्ये त्या मिस इंदोरवरती झालेला हा दुसरा अटॅक आहे आणि दिस इज व्हेरी सिरियस. अर्णव सुद्धा या गोष्टीमुळे पेटून उठलेला असतो. त्याच्यानंतर अर्णव आणि मामा दोघे तिकडनं चाललेले असतात. तेवढ्यात लगेच वल्लरी मामांना थांबवून घेते आणि विचारते की तुम्ही कुठे निघालात. अर्णवचं ठीक आहे, तुमचं काय सुरू आहे, या वयामध्ये काय हरीगिरी करताय.
मामा आता म्हणतात, इथे वयाचा काय संबंध आहे? हेडगिरी करण्यासाठी वय लागतं हे कोणी सांगितलं? ईश्वरीच्या या केसमध्ये मला महत्वाचा धागा सापडलाय. आता बोल. आता वल्लरीला तर चांगलंच माहिती असतं की हे लावण्याने केलं. मग त्याच्यामुळे वल्लरी आता विचारते की कुठला महत्वाचा धागा? मामा सांगतात की ईश्वरीला ज्या ड्रायव्हरने नेलं त्या ड्रायव्हरचा चेहरा दिसला मला सीसीटीव्ही फुटेजमध्ये. आहे की नाही टॅलेंट? आता बघ मी काय म्हणतो, मी तुझ्यापासूनच या हेरगिरीला सुरुवात करतो की नाही बघ. भिंका आणतो मी आजच. वल्लरी लगेच म्हणते, प्रसंग काय आणि तुम्ही बोलताय काय? आणि मग त्याच्यानंतर मामा सॉरी म्हणून लगेच तिकडनं निघून जातात. मामी आता लगेच लावण्याला फोन लावते आणि तिला कळवू लागते की लावण्य तुझा हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, तो आपल्याला घेऊन एक दिवस बुडणार आहे. लावण्य विचारते की काय झालं, तुम्ही एवढ्या पॅनिक का होताय? वल्लरी सांगते, अर्णवला सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण नेमलेल्या ड्रायव्हरचा चेहरा दिसलाय. लावण्य आता आश्चर्याने विचारते, आपण दोघी दिसतोय का ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये? तर मग वल्लरी सांगते, नाही नाही, आपण नाही दिसलं वाटतं, कारण माझ्या बावट नवऱ्याने मला आधीच सांगितलं असतं. लावण्य म्हणते की लिसन, जस्ट रिलॅक्स, घाबरायची काहीच गरज नाहीये. वल्लरी म्हणू लागते, तू त्या ड्रायव्हरचा अद्दा बंदोबस्त कर, नाहीतर या प्रकरणामध्ये आपण खूप वाईट पद्धतीने अडकू. आणि मग त्याच्यानंतर लावण्या ठीक आहे असं म्हणते आणि फोन कट करते. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ईश्वरीला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी अर्णव आलेला असतो. अर्णव आता ईश्वरीकडे पाहतच असतो आणि ईश्वरी रागातच अर्णवकडे पाहत असते. ईश्वरीला लगेच ड्रायव्हरचं बोलणं आठवतं की ब्रेक फेल झालेत वाटतं. अर्णव सरांनी सांगितलेलं काम झालेलं आहे, आता आपली ड्युटी संपली. आणि लगेच तो ड्रायव्हर गाडीमधनं उडी मारतो. त्याच्यानंतर नम्रता केमिस्टकडे जायचं गोळ्या आणायच्या म्हणून तिकडनं निघून जाते आणि अर्णव तिथेच बाजूला असतो. अर्णव ओरडत आता इकडे ईश्वरीला म्हणतो, एरवी ऑफिसमध्ये सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगत असते, एवढा मोठा प्रॉब्लेम झाला कॉल करावासा नाही वाटला? पोलिसांनी मला फोन करून सांगितलं की तू इथे या हॉस्पिटलमध्ये. तू एकटी आलीस रिक्षा करून? आम्हाला कोणालाही फोन केला असता तर साधी गाडी तरी पाठवली असती ना तुझ्यासाठी. तुला काय वाटतं, तू खूप सुपर वुमन आहेस का? तुला वाटतं की तू सगळ्या गोष्टी एकटी हँडल करू शकतेस? तुला जर काही झालं असतं तर सात्विक फॅशनची किती बदनामी झाली असती माहिती का तुला? नको त्यावेळी तुझा हा सेल्फ रिस्पेक्ट कुठून जागा होतो ग? तर मग आता त्याच्यानंतर ईश्वरी लगेच अर्णवचा चिडणं पाहता त्याला म्हणते की सर, तुमच्या अपेक्षा इतकं मला काही झालं नाही म्हणून एवढे चिडलात का? मग त्याच्यानंतर अर्णव म्हणतो, काहीही काय बोलतीयस? तुझी तब्येत बरी नाहीये म्हणून तुला इथे बघायला आलोय मी, आणि तू मला हे काय बोलतीयस? तर मग ईश्वरी सांगते की सर, त्या ड्रायव्हरने तुमचं नाव घेतलंय, त्याने चालत्या गाडीतून उडी मारली आणि अर्णव सरांनी सांगितलेलं काम मी चोख केलंय असं देखील बोलला तो. आता हे ऐकल्यानंतर तर अर्णवला मोठा धक्काच बसतो. ईश्वरी आता म्हणते की सर, आजपर्यंत माझ्या नजरेमध्ये तुम्ही फक्त घमंडी आणि रागीट होतात, पण आज मला कळलं की तुम्ही किती उलट्या काळजाचे आहात. ते राग असू शकतो पण मात्र म्हणून कोणी एकमेकांच्या जीवावरती नाही उठत. अर्णव ईश्वरीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण ईश्वरी काही ऐकूनच घेत नसते. ईश्वरी आता म्हणत असते की सर, मी काम करताना चुकले असेल, पण मात्र मी माझं काम इमानदारीने आणि चोख करत होते. सर, मी मनातलं बोलून सगळं काही रिकामं होते, पण मात्र तुम्ही मनात ठेवणं असा काही काटा काढाल असं मला वाटलं नव्हतं. तुम्ही हा ॲक्सिडेंट मुद्दाम स्वतःहून घडवून आणलात आणि आता ही अशी नाटकं करायला इथे आलात का? सर, मी तुमचं असं काय वाईट केलं होतं म्हणून तुम्ही मला असे संपून टाकायला निघालात? जाऊ द्या, मी सुद्धा कोणाला विचारते, मी मेले काय जगले काय, तुम्हाला काय फरक पडतो? अर्णव मात्र शांतपणे सगळं ईश्वरीचं बोलणं ऐकत असतो. ईश्वरी आता म्हणू लागते की सर, तुम्ही प्लीज जा इथून, कारण तुम्हाला समोर बघून सुद्धा मला खूप तकलीफ होतीये. मला तुमच्याशी एक शब्द सुद्धा बोलायचा नाहीये, तुम्ही प्लीज जा. आणि मग अर्णव काहीही न बोलता शांतपणे लगेच तिकडनं निघून जातो. त्याच्यानंतर रात्री आता अर्णव शांतपणे घरी येत असताना तो ईश्वरीच्या बोलण्यावरती विचार करत असतो आणि ईश्वरीचं बोलणं त्याला सगळं काही आठवत असतं आणि त्या गोष्टीमुळे त्याला खूपच वाईट वाटत असतं. त्यानंतर अर्णव आता हॉलमधनं चाललेला असतो तर मग आजी आणि अंजली दोघी अर्णवला थांबवून घेतात. अर्णव शांत शांतच असतो. आजी विचारते, ईश्वरी बरी आहे ना? अर्णव सांगतो की हो बरी आहे. आजी म्हणते, अरे अजून काहीतरी सांग ना, तू हॉस्पिटलमध्ये जाऊन आलास, तिला भेटून आला, मग ती काही सिरियस नाहीये ना? डॉक्टर काही म्हणाले? काहीतरी सविस्तर सांग ना. तिच्या गाडीतून गेली होती, त्या गाडीचे आधीच अपघात झाला होता, मग त्याच्यामुळे ही सगळी जबाबदारी आपल्यावरती येते याची तुला जाणीव आहे ना? अर्णव आता चिडत म्हणतो की आजी, तुला खरंच वाटतंय का की मला याची जाणीव नसेल? अंजली विचारत असते, चिंटू काय झालंय, काय होतंय? अर्णव म्हणू लागतो, आजी खरंच सॉरी, तिला मी पाठवायला नको होतं. त्या माणसाने माझं नाव सांगितलं म्हणून ती गाडीत बसली आणि तशी सुद्धा ती मिस इंदोर स्टुपिडच आहे.
आजी आता म्हणू लागते, अर्णव शांत हो, तिची अक्कल काढायची आता ही ही वेळ आहे का? अर्णव म्हणतो, आजी मीच पाठवलंय तिला, मला माहिती नव्हतं की एवढं सगळं होईल. असं मुद्दाम कोणाच्या जीवाशी मी खेळेल का? आमच्यामध्ये कितीही भांडणं असली, किती जरी वाद असली तरी सुद्धा मी या थराला जाईल का? एवढा होलप्लेस आहे का मी? एवढा वाईट आहे का मी? तर मग अंजली लगेच म्हणते, चिंटू शांत हो, तुला असं कोण म्हणालं? हे तू सगळं जाणून बुजून केलंय असं आजी कुठे म्हणतीये? तर मग आता इकडे अर्णव म्हणतो, पण असं काही लोकांना वाटतंय ना. आजी म्हणते, लोकांचं सोड, तुला जाणीव आहे ना, मग झालं तर. आणि आम्हाला चांगलंच माहिती आहे की तू असं काहीच करणार नाही. अंजली अर्णवला शांत करत म्हणत असते, हे बघ तू शांत हो, तू असं काही विचार करू नकोस. देवाची कृपा आहे की थोडक्यावरती निभावलं, नाहीतर काय होऊ शकतं ना याचा विचार जरी केला तरी टेन्शन येतं. त्याच्यानंतर अंजली म्हणत असते की आजी तू शांत राहा, अर्णव घेईल तिच्या ट्रीटमेंटची काळजी. त्याच्यानंतर आजी आता देवासमोर दिवा लावायचा म्हणून तिकडनं निघून जाते आणि अंजली अर्णवला बसायला सांगते आणि त्याला म्हणते की बस शांतपणे, मी तुझ्यासाठी कॉफी आणते. अर्णव आता लगेच स्वतःशी विचार करत म्हणतो, काही जरी झालं तरी सुद्धा तुझं हे मिसअंडरस्टँडिंग मी दूर करणार मिस इंदौर, मी घेतो तुझी रिस्पॉन्सिबिलिटी. त्यानंतर वल्लरी अर्णव येण्याची वाटच बघत असते आणि विचार करत असते, हा अर्णव कसा काही नाही आला, त्याचे ना चांगले कानच धरते. ड्रायव्हरला शोधण्यापासून त्याचं लक्ष डायव्हर्ट करावं लागेल, तरच मग यातून माझी सुटका होईल. गेला कुठे हा अर्णव? तेवढ्यात लगेच आता अर्णव येतो. आता वल्लरी अर्णवला थांबवते आणि त्याला म्हणते की अर्णव, तू त्या ईश्वरी देसाईला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेला होतास का? तुला काय गरज होती हॉस्पिटलमध्ये जायची? अर्णव म्हणतो, मामी काही जरी असलं तरी सुद्धा ती आपली एम्प्लॉई आहे, ऑफिस रूल पाळायचे असतात. तिची ती आत्या इथे आली होती, ती काय वाटेल ते बोलून गेली, माहिती का तुला? माझं जाऊ दे, आईचा सुद्धा किती अपमान केला त्या बाईने. एक नंबरची आघाऊ आणि उद्धट बाई आहे ती. त्यांच्या भाचीला ज्या ड्रायव्हरने नेलं त्याला शोधण्यासाठी इतकी धावपळ करतोयस तू, जीवाचं रान करतोयस, पण मात्र त्यांना त्याचं काहीच नाहीये. अर्णव, मी तुला एक सांगू का? सोडून देते ड्रायव्हरला शोधण्याचा विषय. खड्ड्यात गेला तो ड्रायव्हर आणि खड्ड्यात गेली ती ईश्वरी देसाई. तू ही सगळी धावपळ करत होतास म्हणून मी तुला सांगतेय. ही गोष्ट आपल्या घरामध्ये तुला कोणीच नाही सांगणार, पण बाळा तुला माहिती ना, तुझ्यापासून तुझ्या मामीला काही म्हणजे काहीच लपवता नाहीये. अर्णव याच्यावरती फक्त ठीक आहे असं उत्तर देतो आणि लगेच तिकडनं निघून जातो. त्या मामी तर आश्चर्याने विचार करू लागते की फक्त ठीक आहे असं उत्तर दिलं त्याने, मी त्याला एवढं सगळं बोलले आणि नुसतं ठीक आहे. त्याच्यानंतर आता सकाळी ईश्वरीला घरी गेलेलं असतं. घरी आल्यानंतर आता नम्रता ईश्वरीला म्हणते, इथनं कुठे चालायचं नाही, डॉक्टर काय बोलले ते ऐकलं ना, पायावरती अजिबात प्रेशर नाही पडून द्यायचं, तुला नाश्ता व सगळं मी रूममध्ये आणून देणार आहे आणि औषधं सुद्धा वेळेवरती घ्यायचेत. तर मग मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, ईश्वरी नम्रताला विचारते की अस्पतालचा खर्च खूप झाला असेल ना? तर मग नम्रता म्हणते की ते सगळे पैसे अर्णव सरांनी देऊन टाकले. ईश्वरी लगेच चिडत म्हणते की असाच वागतो हा माणूस, लोकांसमोर उदार म्हणतो पण मात्र मनातून एक नंबरचा नीच माणूस आहे. अर्णव आता ईश्वरीकडे आलेला असतो आणि ईश्वरीला म्हणतो की अर्णव राजे शिर्के नीच असेल, पण मात्र कोणाचा जीव घेण्या इतपत तर खडूस नक्कीच नाहीये. जर तुझा ऍक्सिडेंट करायचा असता तर ड्रायव्हरला मी माझंच नाव घ्यायला काय सांगितलं असतं? तिथे जयू सुद्धा आलेली असते आणि ती सुद्धा अर्णवचं हे सगळं बोलणं ऐकते. तर मग मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.